Hi, good evening. Good evening, everyone. Good evening, Akanksha, Tanvi, Gururaj, Tejas, Purva, वर्षा रानी. फिर से नाम चेंज किया वर्षा ने. प्रकाश, मृदुला, समीर. Hi, everyone. Hi, Avni. Hi, Purva. Good evening. आवाज कमी येतोय का? मी हळू बोलतेय, आता मोठ्याने बोलतेय. येतोय का आवाज? अरे हा, थांबा, मी आवाज स्लो केला. येस, आता येतोय आवाज. आता मोठा येतोय. गुड. छान. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहिली, फॉर्म्युला मेथडची सुरुवात केली, काही सम्स फॉर्म्युला मेथडचे बघूया, मग नेचर ऑफ रूट्स बघूया. ठीक आहे. आवाज येतोय? छोटा येतोय. माझा फोनचा आवाज मी मोठा केलेला आहे. माझा आवाज पण मी आता मोठा ठेवते. तुमचा फोनचा व्हॉल्यूम पण जरा वाढवा. हेडफोन्स घाला इफ रिक्वायर्ड. सगळ्यांना आवाज कमी येतोय का बघा रे, कारण नेटवर्क ओके आहे. नेहमीपेक्षा छोटा आहे बट ऑडिबल आहे. ओके. हेडफोन्स असतील तर हेडफोन वापरा प्लीज. व्हॉइस इज नाईस. ओके. सो ठीक आहे, मी मोठ्याने बोलते जरा. चलो. फॉर्म्युला मेथडचा सम एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0. x square plus 2√3x plus 3 equal to 0. पूर्वा, मी आता तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडचे सम्स मी फॉरवर्ड केले होते बघ, ते सगळे सम्स तो याच्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकते कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने, किंवा फॉर्म्युला मेथडचे सगळे सम्स तुम्ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सुद्धा ट्राय करू शकता. सो इच अँड एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन इज सॉल्वेबल बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ठीक आहे. त्याची अशी स्पेशल वेगळे एक्झाम्पल द्यायची गरज नाहीये. गॉट इट? येस. अजून तुला पाहिजे मग तू सॉल्व्ह केले. सिंपल आहे ते, एकच पॅटर्न आहे, त्याचे 10-15 एक्झाम्पल प्रॅक्टिस केले तरी खूप आहे. तू काय कर, पूर्ण टेक्स्टबुक मध्ये जेवढे सम्स आहेत ना क्वाड्रॅटिक, सगळे कंप्लीट स्क्वेअर प्रॅक्टिस कर. आणि ती जर एवढे सम सोडवून झाले असतील तर प्रॅक्टिस झालेली आहे. बी कॉन्फिडेंट. So chalo, x square plus 2√3x plus 3 equal to 0. Now you have to solve this by formula method. चलो, पहले डिस्क्रिमिनेंट निकालना है तो डिस्क्रिमिनेंट निकालो, नहीं तो डायरेक्ट करो, लेकिन करो. काय आहे इथे a? If I compare this with the quadratic equation, a 1 है, b 2√3 है, c 3 है, बरोबर? चलो, मी डिस्क्रिमिनेंट पहिला काढते बरं का. डिस्क्रिमिनेंट पहिला काढते. So delta equal to discriminant is b square minus 4ac. Okay. So b square delta म्हणजे फक्त b square minus 4ac घ्यायचा, रूट नाही घेतले. डिस्क्रिमिनंट म्हणजे विदाउट रूट, फक्त b square minus 4ac. So b square means 2√3 का square minus 4ac. Tell me in the chat box, what is b square minus 4ac? जीरो आला. 2 का स्क्वायर 4, 2 का स्क्वायर 4, √3 का स्क्वायर 3. ओके, 4 into 3, और ये भी 4 into 3, तो 12 minus 12, डिस्क्रिमिनेंट इज 0. येस राइट, डिस्क्रिमिनेंट इज 0. आता मग फॉर्म्युला लिहिलाय मायनस बी. बी म्हणजे काय बाबा? बी म्हणजे आहे 2√3, म्हणजे
म्हणजे -2√3 प्लस ऑर मायनस रूटच्या आतमध्ये 0/2a. ओके, तुम्ही काय केलं 12x12. ओके, सो हा 0 आलेला आहे. ठीक आहे, सो x इज इक्वल टू -2√3 प्लस ऑर मायनस √0 तर 0 झाला अपॉन 2 गॉट कॅन्सल, सो -3. मग एकच रूट आला. क्वाड्रॅटिक म्हटलं की 2 रूट पाहिजे, इथे तर एकच आला. दुसरा रूट कुठे आहे, काय करायचं? येस, दुसरा रूट पण सेम आहे. x इज इक्वल टू -√3 और x इज इक्वल टू -√3. बोथ रूट आर सेम. 2 रूट आहेत ना, हा एकच आलाय ना, हाच एक घ्यायचा. म्हणजे ते कसं आहे माहिती का, ऍक्च्युली ते असं आहे -2√3 प्लस 0 एकदा, म्हणजेच मग त्याचा राहतो -√3 और -2√3 -0 एकदा, तेव्हा सुद्धा तुमचा -√3 राहतो. ओके, 2 वेळा सेम रूट. x इज इक्वल टू -√3, x इज इक्वल टू -√3. समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे? गुड. सो ये हो गया फॅक्टरायझेशन, सॉरी फॉर्म्युला मेथड. मग डायरेक्ट केलं का आधी डिस्क्रिमिनंट काढला? डायरेक्ट केलं का डिस्क्रिमिनंट काढलं? बघा कोणी कोणी कसं कसं सॉल्व्ह केलं सांगा मला. y² प्लस 1/3y इक्वल टू 2. डिस्क्रिमिनंट काढताय पहिला, डायरेक्ट पण करतायत काही जण. ओके, y² प्लस 1/3y इक्वल टू 2. हे झाल्यावर मला थम्सअप द्यायचंय. सो जेव्हा डिस्क्रिमिनंट 0 येतो याचा अर्थ दोन्ही रूट्स सेम मिळतात, बरोबर. आता बघूया इथे, अरे येतं पहिला स्टँडर्ड इक्वेशनच नाहीये. स्टँडर्ड इक्वेशन तर अपॉन मध्ये काही नसतो याच्यामध्ये, अपॉन मध्ये 3 आहे, म्हणजे आहे तशी ती स्टँडर्ड इक्वेशन. y कुठे डिनॉमिनेटर मध्ये, कॉन्स्टंट डिनॉमिनेटर मध्ये चालतो, पण मला कॉन्स्टंट डिनॉमिनेटर मध्ये नकोय, मला याला सिंपल करायचंय. काय करू? मला काहीच डिनॉमिनेटर मध्ये नकोय, कॉन्स्टंट पण नकोय. व्हॉट टू डू? येस, मल्टिप्लाइंग थ्रू आउट द इक्वेशन बाय 3. करणने थम्सअप द्यायचं सोडून हँडरेस दाबलं वाटतं. मल्टिप्लाइंग y ने कशाला मल्टिप्लाय करू आकांक्षा? 3 ने ना म्हणा, 3 ने मल्टिप्लाय करायचं. येस, मल्टीप्लाइंग बाय 3, 3y². इसको 3 से मल्टीप्लाई किया, ये रह गया y. इसको 3 से मल्टीप्लाई किया, ये रह गया इक्वल टू 6. ये काय करते, 6 इकडे घेते. मल्टीप्लाइंग थ्रू आउट बाय 6. 3 केला, y राहिला, 3 ने मल्टीप्लाय केलं 6 झाला, तो इकडे शिफ्ट केला. येस, नाव a इक्वल टू b इक्वल टू c इक्वल टू लिहा. डिस्क्रिमिनंट काढा, सॉल्व करा. मला डिस्क्रिमिनंट पहिला काय येतं. आणि नाही मल्टिप्लाय केलं तरी आन्सर सेम येतो. येस पूर्वा, नाही मल्टिप्लाय केलं तरी चालतंय, कारण तो कॉन्स्टंट आहे ना डिनॉमिनेटरला. ठीक आहे, डिनॉमिनेटरला हे नकोय आपल्याला, y वगैरे असा नकोय. डिस्क्रिमिनंट 73 -71 वेगवेगळे आन्सर आले बाबा. दोन आन्सर सेम आले, दोन आन्सर परत सेम आले. 73 का -70, हे निगेटिव्ह येणारच नाही. तुम्हाला निगेटिव्ह वाला कसा देतील? म्हणजे 73 करेक्ट आहे, रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह वाला टर्म तुम्हाला देणारच नाही आता या वर्षी, कारण तुम्ही रिअल नंबर्सचा स्टडी करताय. बी A 3 आहे ना, B 1 आहे, C -6 आहे.
बी स्क्वेअर मतलब 1 स्क्वेअर मायनस 4a सी मायनस 6 आहे म्हणजे मायनस मायनस मध्ये प्लस झाला 12 6 72 ये हो गया 73 अरे अक्षय नहीं आशय -6 है ना बड़ा माइनस माइनस प्लस झाला देखा साइन कितना इंपॉर्टेंट है सो डिस्क्रिमिनंट 73 आला मोठ्यांची साइन कुठे प्रोडक्ट आहे ना इथे प्रोडक्ट आहे ना मग मायनस मायनस मध्ये प्लस आला 4 3 12 12 6 72 72 प्लस 173 मध्ये प्लसच आलाय ना त्यामुळे एडिशन झाली सो चलो अभी x का फॉर्मूला लिख देते हैं आता √73 b च्या जागी 1 ठेवला प्लस और माइनस √73 2 into 3 काय करायचं आता रूट मध्ये 73 आला x is equal to -1 plus or minus √73 upon 6 हाँ कसं सॉल्व करायचं आता हे इट शुड बी y व्हेरी गुड येस अशी सवय x ची लागली ना मग ते x लिहितो आपण येस पूर्वा y equal to y is our unknown variable काय करायचं मग तसंच ठेवायचं येस याला फक्त दोन रूट्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एकदा y equal to -1 plus √73 upon 6 और y equal to -1 minus √73 upon 6 झालं आन्सर सिंपल ना डिस्क्रिमिनंट इज व्हेरी इम्पॉर्टंट तो तुम्ही करेक्ट काढला पाहिजे येस वेंकटेश चलो लास्ट एग्जांपल ऑफ दिस टाइप now completely you are going to solve that question ठीक है and then we will take nature of roots कुठे डाउट असेल तर मला नक्की विचारायचे लगेच चॅट बॉक्स मध्ये कोण कोण आहे आता सोनाक्षी आहे आस्था पूर्वा किमया वंशिका नयन ईश्वरी व्यंकटेश रश्मी अक्षद अनुज तन्वी ज्ञानेश्वरी प्रकाश केदार अक्षय गुरुराज वर्षाराणी समीर रुचिका अनुजा श्रावणी स्वयं आकांक्षा मृण्मयी मानस समर्थ मृदुला तेजस सानिका अवनी पूर्वा व्यंकटेशचा 88 आला डिस्क्रिमिनंट बाकीच्यांनी पोस्ट करा डिस्क्रिमिनंट काय आलाय येस बाकीच्यांचा डिस्क्रिमिनंट काय आलाय $88 आला मग ते 88 चे रूट पडतील नंतर ठीक आहे नंतर बघूया सगळ्यांचे 88 आला येस 88 ला नंतर आपण 4 into 22 करणार आहे बरोबर सो ठीक आहे सगळ्यांचा डिस्क्रिमिनंट आलाय त्यामुळे मी डिस्क्रिमिनंट काढून ठेवते त्यांनी बाकीच्यांनी पुढचं करावं सो डिस्क्रिमिनंट इज b square minus 4ac 2 square minus 4 into 3 into -7 2 square is 4 minus minus is plus 88 yes discriminant is 88 बरोबर यहाँ पे m है अभी वेरिएबल तुम्हीच करणार आहात मला आन्सर सांगायचे आधी मग मी फक्त ते व्हेरीफाय करणार
88/3 काय आलं अशे -1 प्लस और मायनस √22/3 2 कॉमन घेतला पूर्वाने आणि कॅन्सल केला. ओके, -2 प्लस और मायनस √88/2 into a. येस, हे सगळ्यांचं आलं असेल. 88 मीन्स 4 into 22. 22 4s are 88. 22 4s are 88. So इसको मैं लिख रही हूँ 22 into 4. मग त्या 4 चा स्क्वेअर रूट बाहेर आला 2. -2 प्लस और मायनस 4 चा स्क्वेअर रूट बाहेर आला 2√22/6. ओके बाबा, इसको क्या करना है? यस व्यंकटेश. आणि मग 2 कॉमन काढणार मी, बरोबर. 2 कॉमन काढायचा. कॉमन काढल्यावर इथे राहिला -1 प्लस और मायनस √22/6. 2 1s are 2, 2 3s are 6. So your answer is -1 plus or minus √22/3. Yes, and now you will separate it. एक बार प्लस लेके एक बार माइनस लेके हो गया आंसर. यस, कुठे डाउट आहे? समजलं? फॉर्म्युला मेथड परफेक्ट झाली. तुम्ही ह्या फॉर्म्युला मेथडचे जे जे सम्स मी घेतले ते सगळे सम कम्प्लिटिंग स्क्वेअर ने प्रॅक्टिस करू शकता. ओके, आता हा सम जो आहे प्रोडक्ट -21 ऍडिशन +2, तर हा जो आहे तो फॅक्टरायझेशन मेथडने नाही सुटणार, हा फॉर्म्युलाने सुटेल आणि हा कम्प्लिटिंग स्क्वेअरने पण सुटणार आहे, बट फॅक्टरायझेशनने नाही सुटणार. फॅक्टरायझेशनचे एक्झाम्पल स्पेसिफिक ठरलेले आहेत, बट बाकी सगळे सम्स तुम्ही कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड सगळ्या सम्स ना वापरू शकतो. छान ना? फैक्टराइजेशन मेथड थोड़ा सा रिजर्व्ड है, ठीक है, उसको सिलेक्टेड एग्जाम्पल ही लगते हैं. यस, झालं. मग आता आपण, मी तुम्हाला फॉर्म्युला मेथडचं प्रूफ लिहायला लावलं होतं, केलं का? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने तो फॉर्म्युला कसा आला हे केलं का तुम्ही? x² + bx + c = 0 ही इक्वेशन कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह केली की तुम्हाला फॉर्म्युला मेथडचा हा फॉर्म्युला मिळतो. आशाने केलं? कुणी कुणी केलंय मला चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करायचं आफ्टर लेक्चर, ठीक आहे? येस, चलो आता नेक्स्ट पॉइंट आहे नेचर ऑफ रूट्स. आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत होतो, म्हणजे आपण त्याचे रूट्स काढत होतो. रूट्स म्हणा, फॅक्टर्स म्हणा, दोघांचं मीनिंग सेम. आपण त्याचे रूट्स काढत होतो, ठीक आहे? मग ते रूट्स कसे आले? कधी ते रूट्स आले तुमचे 3 -5, कधी 2 -1 असे रूट आले, म्हणजे आपण ह्या रूट्स ना म्हणणार हे रियल आहेत, हे रियल आहेत. रियल सोबत कसे आहेत ते? रियल अँड अनइक्वल, वेगवेगळे आहेत. एक हा रूट आलाय, एक हा रूट आलाय, हा पण रियल अँड अनइक्वल आहे. कधी तुमचे रूट आले √3, हा रियल आहे का नंबर √3? √3 रियल आहे का? काही लिहा, मी उभी क्वेश्चन विचारला की नाही, आहे ना तो रियल. √3 रियल आहे. रियल मधला कुठला पार्ट? हा आहे तो रियल. रियल मधला कुठला पार्ट? रियल मध्ये मेन ब्रांच आहेत रॅशनल, इररॅशनल. येस, √3 त्यातला इररॅशनल नंबर आहे. इट इज रियल, म्हणजे हे रूट्स आहेत रियल अँड इक्वल. म्हणजे कधी आपल्याला असे रूट मिळाले, कधी आपल्याला असे रूट मिळाले, कधी आपल्याला अशा पद्धतीचे रूट मिळाले. हे रियल आहे का?
हे रिअल आहे का? असं रिअल नंबर म्हणजे असं काय वेगळं वाटतंय की ह्याला रिअल नंबर नाही म्हणत आहे, जे नो म्हणतायत ते यालाच फक्त रिअल नंबर म्हणायचं का? असे दिसले तरच रिअल नंबर म्हणायचं का? हे पण रिअलच आहे की. त्यात मी √3च्या जागी समजा 1.732 नाही का आपली √3ची व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू जर ठेवली, सॉल्व्ह केलं, हे पॉइंट मध्ये येईल आन्सर. त्याला जर पूर्ण व्यवस्थित सॉल्व्ह केलं ठीक आहे की. रिअल मध्ये सगळेच नंबर येतात की, रॅशनल, इररॅशनल, फ्रॅक्शन, नॅचरल, इव्हन, ऑड, प्राईम, सगळेच नंबर रिअल मध्ये आहेत. सो हे पण रिअल आहे. हे रिअल आणि अनइक्वल आहे. हे रिअल आणि इक्वल आहे. हे रिअल आणि अनइक्वल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आता फॉर्म्युला मेथड मध्ये अशा टाईपचे रूट्स पाहिलेले आहेत. म्हणजे आपण एक तर रिअल आणि अनइक्वल वाले पाहिलेत किंवा आपण रिअल आणि इक्वल वाले पाहिलेत. ठीक आहे. ओके बाबा. रिअल याचा अर्थ रिअल इज अ मेन ब्रांच ऑफ नंबर्स. नॉट रिअल म्हणजे काय माहिती का? नॉट रिअल आलं का सॉल्व्ह करताना? एक तरी सम येणारच नाही ते. ओके. म्हणजे आपण फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा असा क्वेश्चन आहे समजा, रूटच्या आत निगेटिव्ह नंबर नाही आला कारण तो रिअल नाहीये. येस, वी कॅन से दॅट बिकॉज इट कॅनॉट बी रिप्रेझेंट ऑन नंबर लाईन. ठीक आहे. हा रिअल नाहीये. रूटच्या आत निगेटिव्ह आला तर. रूटच्या आत पॉझिटिव्ह चालतो. ठीक आहे. रूट नसला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालतो, बट हा रिअल नाहीये. म्हणजे इसका मतलब क्या? ये सब अभी क्या समझाया? आपण आता काय काढलं? आपण काढला डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट इक्वल टू b² - 4ac. If this discriminant is positive, if this discriminant is equal to 0, if this discriminant is negative. आपण पहिला डिस्क्रिमिनंट काढला. जर डिस्क्रिमिनंट याचा अर्थ b² - 4ac म्हणजे रूटच्या आतली व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर आपण म्हणतो ते रूट्स कसे मिळत होते? रिअल मिळत होते अँड अनइक्वल मिळत होते. एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये सेपरेट केल्यानंतर दोन वेगवेगळे आन्सर येतात. म्हणून त्याला म्हणतात रिअल अँड अनइक्वल. जर डेल्टा इक्वल टू 0 आला का पहिला आल्याला समजून घेतला, त्यामध्ये डेल्टा 0 आला, 12 - 12. 0 आल्यावर तुम्हाला शेवटी एकच रूट मिळाला -√3. म्हणजे रूट्स आर रियल तो मिल गया एंड इक्वल मिल गया. जेव्हा डेल्टा इक्वल टू 0 येतो, डिस्क्रिमिनंट 0 येतो, तेव्हा रूट्स रियल आणि इक्वल मिळतात. आणि जर डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला, जर डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला, रूट्स आर नॉट रियल. हा पाठ नाही करायचंय, हे समजून घ्यायचंय की रूटच्या आत पॉझिटिव्ह नंबर आला तर ठीक आहे बाबा, दोन वेगवेगळे आन्सर. येस अथर्व, तुम्ही आता आज पण करू शकता ते रिप्लाय सगळे. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी काल नाही केले आज ते रिप्लाय करू शकता. सो डेल्टा इक्वल टू 0 असेल तर रिअल अँड इक्वल, आणि डेल्टा निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. प्लीज राईट इट डाऊन अँड गिव्ह मी थम्स अप. हो गया. वाटतं सगळ्यांना पाठ आहे बरोबर. फक्त समजून घ्या. काही जण असे रट्टा मारत असतील तर त्यांच्यासाठी हे नीट सांगते की समजून घ्या हे काय आहे.
So write down the question. Determine the nature of roots. Determine the nature of roots. Thank you, Dhaneshwari. But बरोबर बोलती है दीदी. 9x square plus 6x plus 1 equal to 0. Yes, you have to decide nature of the roots. 9x square plus 6x plus 1 equal to 0. So chalo, for to decide nature of roots, you again have to decide A, B, C, then find discriminant and decide. Chalo, tell me. काय आलं मग? रियल अँड इक्वल आले. A is equal to 9, B equal to 6, C equal to 1, B square minus 4AC is equal to 6 square minus 4AC. Yes, that is 36 minus 36, 0. Oh, discriminant 0. Therefore, roots are real and equal. Yes, everyone got the concept how to decide whether roots are real, equal, unequal. Okay, chalo फटाफट solve करो फिर. I will just give you question. You have to tell me all the answers. P square minus root 3p plus 2 equal to 0. 2x square minus 3x minus 2 equal to 0. Root 3x square plus 2 root 3x plus root 3 equal to 0. Yes, solve this. मला रूट्स नेचर ऑफ रूट्स सांगण्याबरोबर डेल्टा काय आला हे पण सांगायचं बरं का. काय आला आणि डेल्टा मग -5 आला. Yes, everyone got the same -5. Which one? Third झाला 25. Yes, मी just check करते सेकंड. B square minus 4AC सगळ्यांचं सॉल्व करून झाला का सेकंड? B square म्हणजे -√3 चा स्क्वेअर -4A म्हणजे 1, C म्हणजे 2. स्क्वेअर असल्यामुळे मायनस साइन जाणार. √3 चा स्क्वेअर 3 -4 2s are 8. Yes, it is -5 for second one, which is less than 0. Not real. Very good. Second question's answer बरोबर आहे. 25 real and थर्डचं नॉट रिअल आला आशयचं. उज्ज्वलचं फोर्थ वन. मला थर्डचं कन्फर्म करा. -23 म्हणतोय आशय. रिअल अँड अनइक्वल. जर 25 आला असेल रिअल अँड अनइक्वल. लेट मी चेक. B square minus 4AC -3 चा स्क्वेअर -4AC. मी बरोबर ब्रॅकेट टाकला.
इंटू लगेच ब्रॅकेट टाकायचा, कारण मल्टिप्लिकेशन आणि निगेटिव्ह दोन्ही साइन आहे. -3 स्क्वेअर इज 9, मायनस मायनस प्लस, 4 2s are 8, 8 2s are 16. Yes, it is 25, which is positive. Real and unequal. Third term. Fourth का real and equal. Actually formula है. Yes, Ujjwal. Very good. हे जे वर्बली सॉल्व करता ना असं ते खूप छान, म्हणजे आतापासून सवय लागेल. पुढे जर तुम्ही एमसीक्यूज ची एक्झाम्स देणार असाल, सीईटी असू दे, जेई असू दे, तर ते मेंटली कॅल्क्युलेशन करणं खूप तुम्हाला युजफुल ठरणार. सो फोर्थ वन सगळ्यांचा आला रिअल अँड इक्वल. 2√3 का स्क्वायर, 4 इंटू √3 इंटू √3. यस, ये भी 12 और ये 4 इंटू 3, ये भी 12. करेक्ट. एवरीवन गॉट द सेम ना. 12 minus 12, 0. ओके, सो यस, रियल एंड इक्वल ये हो गया नेचर ऑफ रूट्स. सगळ्यांचे सॉल्व करून झाले. आय होप कोणालाही डाऊट नसेल याच्यामध्ये, कारण खूप सिंपल पार्ट आहे ना. येस, असा क्वेश्चन आला तर आउट ऑफ 4 मार्क पाडायचेच. आणि आता सध्या मे मध्ये एक्झाम गेल्यामुळे आता क्लिअर ते एकदम कन्फर्म आहे का नाही माहित नाही, गेली तर खूप छान आहे. सगळ्यांना चान्स आहे की छान मार्क पडले पाहिजेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 त्यांनी दिलंय की इफ रूट्स आर रियल अँड इक्वल, इफ रूट्स आर रियल अँड इक्वल त्यांनीच दिलंय. फाइंड के, फाइंड के. सेकंड क्वेश्चन. चांगलं आहे मग ज्ञानेश्वरी. तेजस काय म्हणतोय सेकंड क्वेश्चन. पूर्वा, जून मध्ये मग पावसाळा येईल ना बाळा, पाऊस असेल. असं कुठल्याही मंथ मुळे असं नाही हे करायचं. येस, ठीक आहे, म्हणायचं पॉझिटिव्हली घ्यायचं. तेजस काय म्हणतोय सेकंड क्वेश्चन काय. मला कळालं नाही काय म्हणायचं. कळा, सेकंड क्वेश्चन सुरू आहे. ओके, आपले वर्कबुक मधला क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, चलो ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मी तुम्हाला मिक्स दिले ते क्वेश्चन्स करून, 1-2 मिक्स करून दिला मी तुम्हाला. सो इफ रूट्स आर रियल अँड इक्वल फाइंड के. जर त्यांनीच दिलंय की रूट्स आर रियल अँड इक्वल, म्हणजे मी काय घेणार. इफ रूट्स आर रियल अँड इक्वल, what I'm going to, what I should write. Yes, बरोबर आहे. डेल्टा इक्वल टू 0. इट इज गिव्हन दॅट, हा मी डिटेल मध्ये लिहिते, तुम्ही पण लिहा, मी तुमच्यासाठी लिहिते प्रेझेंटेशन. इट इज गिव्हन दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल, therefore delta equal to 0, b square minus 4ac equal to 0. ठीक आहे. आणि मग a equal to 9 आहे, b equal to 8k, c equal to 16. b carefully, b is a coefficient of x, that is 8k. a, b, c, put all the values. It is already given equal to 0. Find out k. के स्क्वेअर आलाय म्हणजे क्वाड्रॅटिक. 2 रूट्स येतील उज्ज्वल बघा.
येस, मी काय करणार, बी स्क्वेअर म्हणजे 8k² minus 4ac equal to 0. I will not multiply these three numbers. हा मुद्दाम नाही मल्टिप्लाय करणार. 8k होल स्क्वेअर ठेवा, चुकून सुद्धा नुसता असा 8k² लिहू नका गडबडीमध्ये. 8k होल स्क्वेअर म्हणजे 64k². आणि हा काय करते, इकडचा मायनस कम्प्लिटली तिकडे गेला. मी मुद्दाम मल्टिप्लिकेशन केलेलं नाही. का नाही केलं बघा, फक्त हा इकडचा पार्ट तिकडे गेल्यावर प्लस झाला. 4 into 9 into 16 upon 64. Now it is easy to reduce. 16 1 जा 16, 16 4 जा 64. Obviously 16 चा टेबल आला पाहिजे म्हणजे पटकन कळेल की 16 4 जा 64. 4 4 got cancelled. k² equal to 9. पूर्वाने गडबड केली का? k² equal to 9. येस, मग k equal to आला प्लस मायनस 3. येस पूर्वा, कळालं ना बाळा? kx x minus 2 plus 6 equal to 0. ज्ञानेश्वरी, फक्त आपण इथे काय केलंय, b² minus 4ac. ठीक आहे, ज्यांचं झालंय त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन चालू करू शकता. b म्हणजे 8k होतं, 8k होल स्क्वेअर मायनस 4ac सगळ्या व्हॅल्यू ठेवून दिल्या. हा 4 into 9 into 16 तिकडे गेला. 8k होल स्क्वेअर म्हणजे 64k². ठीक आहे, 64 इकडे डिवाइड केला आणि जस्ट रिड्यूस केलंय. 16 4 जा 64, हा 4 गेला, 9 आला. k² 9 म्हणजे k प्लस और मायनस 3 टेकिंग स्क्वेअर रूट. येस, सगळ्यात पहिला जी सेकंड दिलेलं आहे मी ते क्वाड्रॅटिक आहे का? बर, क्वाड्रॅटिक आहे, बट स्टँडर्ड फॉर्म आहे का? ax² plus bx plus c equal to 0 वाला. This is not in standard form. Yes, so convert it into a standard form first, then decide a, b, c, then solve by same method. हा झाला kx² minus 2kx plus 6 equal to 0. So a is k, b is minus 2k, c is 6. हे पहिला चेक करा सगळ्यांचं बरोबर आहे का? येस, सगळं सेम लिहायचं. इट इज गिवन दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल, देयरफॉर डेल्टा 0 हा 0. b² मतलब minus 2k², 4ac equal to 0. काय आलंय? 6, पूर्वाचं 6, गुरुराजचं 6, व्यंकटेशचं 6, पूर्वाचं रूट 6, हा 6, वर्षा 6, व्यंकटेश 6, सगळ्यांचं 6 6 6 6. सो हा झाला तुमचा -2 चा स्क्वेअर 4k² इज इक्वल टू, मी ते तिकडे नेलं, मुद्दा मल्टिप्लाय नाही करत मी.
2 रूट यायला पाहिजे. ऍक्च्युली इथे 2 रूट यायला पाहिजे. मी तिकडे न घेता, मी इकडे नाही घेत. चला, तुम्ही के कॅन्सल करून एकच रूट काढला असेल ना. आता इथे दोन्हीकडे के आलाय, म्हणजे मी मुद्दाम 4k² मायनस 24k इक्वल टू 0 असं लिहिलं. समजा पहिल्या सम मध्ये 2k आले नव्हते, इथे 2k आलेत, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे पण आली आहे. मगाशी पण क्वाड्रॅटिकच होती. मगाशी 2 रूट मिळाले ना, +-3 k2 मिळाले. तसं इथे सुद्धा k2 मिळाले पाहिजे. तुम्ही एक काढला 6. दुसरा काय, k को कॉमन लिया, 4k मायनस 24 इक्वल टू 0. दुसरा k काय येईल, एकदा k इक्वल टू 0, एकदा 4k मायनस 24 इक्वल टू 0. मग तुमचा हा सॉल्व्ह केल्यावर k6 आला. k² आला, याचा अर्थ 2 रूट k चे आले पाहिजे. 144 कुठून आलं व्यंकटेश? मल्टिप्लाय काय केलंस तू? तू काय 24 चा स्क्वेअर 576 ला 4 ने डिवाइड केलं काय? येस. सो याचे 2 सम्स मी होमवर्कला देते. चलो, होमवर्कला कम्प्लीट करा आणि मला तिथे चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स पाठवा बरं का. या टाइपचे 2 सम्स होमवर्कला, kx इंटू x मायनस 2√5 प्लस 10 इक्वल टू 0. इथे फक्त k ऐवजी m दिलाय बरं का. इथे k ऐवजी m दिलाय फक्त नेक्स्ट सम मध्ये. हे 2 सम्स होमवर्कला याचे आन्सर्स चॅटबॉक्स मध्ये टाकायचे आहे. ठीक आहे, मी उद्या सकाळी याचे आन्सर्स वाटल्यास पोस्ट करेन. तुम्ही तुमचे आन्सर्स चॅटबॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. आणि उद्या आपण सम अँड प्रॉडक्ट ऑफ रूट बघणार आहे. ठीक आहे, सम अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. सो लिहून झाले दोन्ही सम्स. ओके, टाटा, बाय बाय. पूर्वाने कशाचा आन्सर पोस्ट केला एवढ्या लवकर? सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.